राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. मेघवाडी लालबाग येथे बालविकास मंडळाच्या वतीने 68व्या शिवजयंती उत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत व ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शिवजयंती उत्सव आनंदात संपन्न झाला. सन 1952 साली स्थापन झालेल्या या मंडळामार्फत दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांनी कोकणी शैलीत गाऱ्हाणं मांडत बालविकास मंडळ मेघवाडी यांच्या कार्याचे कौतुक करून मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, शौर्य व दूरदृष्टी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकारी यांनीही शिवरायांचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. बालविकास मंडळ अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवत आहे. मंडळाच्या कार्याला संस्थापक सदस्य, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आप्पा तोडणकर यांची वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. मंडळाच्या सदस्यांचे समर्पण व स्थानिक नागरिकांचे मिळणारे सहकार्य यामुळे मंडळाची सामाजिक वाटचाल अधिक बळकट होत असल्याचा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य राजेंद्र तोंडवळकर, भाई सुर्वे, पाहू पाताडे, अक्षय माळकर, अशोक भोसले, दिलीप देसाई, संजू सुतार, बापू शेडगे, धोंडीराम सावंत, मिलिंद बर्डे, प्रथमेश पालव, अजिंक्य नकाशे, स्वप्नील पाताडे, सिद्धेश तोडणकर तसेच अनेक मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून समाजात स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत राहावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. नमस्कार, मी विलास देवळेकर वरलीकर. आपल्या कुलदैवत म्हसोबा देवा आणि जागेवाला महाराजा परवाच होळी गेली असतात तरीही आज आता हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घराणा घालत रे महाराजा. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपल्या मेघवाडी साथ घालीत रे महाराजा. आज सकाळच्या पारीला जो छत्रपती शिवजयंती निमित्ताने बाल विकास मंडळाचो आम्ही सगळे पोरा ठोरा, म्हातारे कोतारे, महिला मंडळ मिलन उत्सव साजरा करतात रे महाराजा. बाल विकास मंडळाचो यंदा 74 वर्ष असा रे महाराजा. दरवर्षी तिथीप्रमाणे हा उत्सव 68वा इलोहा मंडळाचं अध्यक्ष, सरशिट्टी, पदाधिकारी, सभासद आणि रहिवाशी जमा झाली असत रे महाराजा. कोणी काय कोणावर वाकडा नाकडा नजर केला असत तर त्यात का पटकी लोणी ता बाहेरच्या बाहेर निघाल घालून रे महाराजा. आम्ही सगळे मुंबईचं चाकरमानी असा आपल्या कामधंद्यात, नोकरीत सर्वात यश दे, पोरां थोराक अभ्यासात यश दे. कोणाचो कुणास भुलत नसात तर त्याका तुझ्या कृपान जमान दे रे महाराजा. आमच्या चांगल्या कामाचो विस्तार कर, एकाचो 21 कर, 5चा 25 कर रे महाराजा. असलेल्या नसलेल्या अडचणी समजून टाक आणि त्यात काय चुकला मागला असाल तर आम्हाला माफ कर रे महाराजा. ह्या आमचो कार्यक्रमात कोणी अडथळा आणूक उभा ठाकला असा तर त्याका आडवा कर, आडवा असा त्याका उभा कर. अर्थात वडाची चाल पिंपळाक, पिंपळाची चाल वडाक लाव रे महाराजा. आणि आज संध्याकाळी आमदार, खासदार, नगरसेवक सजीच्या भेट देत आज रे महाराजा. तसंच आज रात्री 8 वाजता करा नको ऑर्केस्ट्रा असत तर आपण यशस्वी कर रे महाराजा. आमची संस्कृती आणि आमचा उत्सव असाच कॉम्प्युटर विभागही चालत राहून दे रे महाराजा. आणि आता आपण सर्व छत्रपती शिवजयंती दिनाचो हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवाजी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
बाल विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजयंती आज संपन्न होताना आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शशिकांतजी सावंत जोडलेले आहेत. एकूणच आज शिवजयंतीसाठी आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली, काय भावना व्यक्त कराल? बालविकास मंडळ आज 74 वर्ष पूर्ण करीत आहे आणि हे 68वं वर्ष शिवजयंती आहे. संपूर्ण भारत देशात, महाराष्ट्रामध्ये शिवजयंती जल्लोषात उल्हासात जल्लोषात साजरे होते. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज हा स्फूर्तीचा झरा आहे, चैतन्याचा झरा आहे आणि ते आपलं महाराष्ट्रीय लोकांचं ते स्फूर्तीस्थान आहे, दैवत आहे. शिवराय आई तुळजाभवानी माते वंदन करून, राजमाता जिजाऊ मातांना स्मरण करून आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आज मी दोन शब्द बोलत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन प्रशासन हे न्यायावर, सत्य आणि न्यायावर न्यायाधिष्ठित होतं, सत्य आणि न्याय प्रेमा आधारित होतं आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ जे राज्यकारभाराचा उत्कृष्ट नमुना होता. ते खऱ्याच अर्थाने जयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आदर्श राज्यकारभार, प्रशासन, त्यांची युद्धनीती, त्यांची गनिमी कावा प्रचंड मोगल साम्राज्यासमोर, बादशाहांसमोर, प्रचंड सैन्यासमोर छत्रपती शिवाजी राजांनी तो शौर्य गाजवलं. त्याला इतिहासात तोड नाही, कारण शिवचरित्र हा चैतन्याचा, स्फूर्तीचा झरा आहे आणि तो अखंड भारतीय लोकांच्या मनामनातून, नसानं, रक्तातून वाहतो आहे. कारण छत्रपती शिवरायांचं कार्य तितकं महान आहे की आजच्या काळात सुद्धा त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं प्रशासन हे आत्ताच्या सरकारला सुद्धा मार्गदर्शन ठरणार आहे, लोकांना मार्गदर्शन. कारण अतिशय उत्कृष्ट त्यांचं जीवनचरित्र होतं आणि त्यांनी परश्रीला मात्या समान, अशीच आमुची आई असती, सुंदर रूप होती, असेच सुंदर झालो असतो बदले छत्रपती. शिवाजी महाराजांचा आदर्श असा आहे की परश्री मातेला माता समान, भगिनी समान समजले. पण मोगल साम्राज्य अन्याय, अत्याचार, महिलांचं हे करायचं हे बघून राजमाता जिजाऊ मातेंना, छत्रपती शिवाजींना त्याची चीड आली आणि म्हणून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे असा दृढ संकल्प छत्रपती शिवाजींनी केला आणि तो संकल्प सिद्धीस नेला आणि अटके पार दिल्लीपर्यंत महाराष्ट्राचा, देशाचा, हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला, अटके पार रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं म्हणजे मी छोटा आहे. छत्रपती शिवरायांचं चरित्र महान आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. आज महाराजांचे गड किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. हे आपल्या भारतीय लोकांना अभिमानाची आणि गौरवाची आणि कौतुकासदृशी घटना आहे, बाब आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय उत्कृष्ट राजे होते, समाज सुधारक होते आणि त्यांनी शब्दकोश, मराठी शब्दकोश सुद्धा निर्माण केला होता आणि शेतकरी गरिबांवर न्याय देणारे असे हे छत्रपती शिव. त्यांचे मावळे सुद्धा लढाऊ होते. छत्रपतीच्या शब्दावर ते प्राण देत होते, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी. असे हे मावळे, शूरवीर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवासाठी प्राणाची बाजी लावत होते. असे शूर मावळे, प्रचंड सैन्य, इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि मोगल साम्राज्य यांच्या सैन्यासमोर ज्या गनिमी पद्धतीने जी युद्धनीती शिवरायांनी खेळली ती अप्रतिम आहे, इतिहासात तोड नाही. आणि आम्हाला छत्रपती शिवरायांचा इतका अभिमान आहे आणि त्यांचं शासन, प्रशासन, त्यांचं व्यवस्थापन हे आधुनिक काळात, आजच्या युगातही आपल्याला मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरतं. या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत कवी विलासजी देवळेकर. आपण शिवजयंतीच्या निमित्त या ठिकाणी गाऱ्हाणं मांडलेलं आहे, कोकणी शैलीमध्ये आपण ते गाऱ्हाणं मांडलंय. काय ते गाऱ्हाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शिवजयंती निमित्त बाल विकास मंडळाला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? प्रथम मी स्वतःला मी भाग्य समजतो. माझ्या हस्ते आजच्या शिवजयंतीचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याचं सारे श्रेय आप्पासाहेब जे संस्थापक आहेत बालविकास मंडळाचे त्यांना देतं. आणि जो गाराने मी जो मालवणीमध्ये घातलेला आहे तो फक्त होळीसाठी नाही, तर माझ्या मते प्रत्येक कार्यक्रमामध्ये असा गाराने घालावा जेणेकरून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य लाभेल. आणि मी
आजच्या बालविकास मंडळाला 74 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकारी मंडळाला मी त्यांचे अभिनंदन करतो. आज या ठिकाणी बालविकास मंडळ सातत्याने जवळ 74 वर्ष होत असताना या मंडळाच्या कार्यकारिणी सतत प्रतिवर्षी शिवरायाची जयंती साजरी होत असताना या मेघवाडीमध्ये मला आनंद होत आहे. आणि या मंडळाचा मी एक सदस्य असून हे मंडळ कार्य असून विविध कार्यक्रम हे मंडळ करत आलेले आहे. यापूर्वी देखील इतिहास पाहिला तर या मंडळाने भरपूर अशी कार्य समोर ठेवून सामाजिक कार्यक्षेत्रात शैक्षणिक कार्य विविध कार्य या मंडळाने केले आहेत. आणि यापुढेही आपले कामकाज सतत चालू राहील. या जयंती निमित्ताने बालविकास मंडळाला आणि इथे आलेल्या पाहुण्यांना शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण बाल विकास मंडळासोबत अनेक कार्यकारिणी आपल्या सोबत जोडलेले आहेत. कशा प्रकारचा त्यांचा सहभाग असतो आणि सहयोगी हात या मंडळासोबत कशा प्रकारे जोडलेले? नाही, या मंडळासाठी जे आता 74 वर्ष झाली, त्या 74 वर्षामध्ये आमचे जे सभासद आहेत त्या जे संस्थापक मध्ये होते त्या हयात नाही आहेत. त्यानंतर जे कार्यकारिणीवर होते त्यातले काही सभासद हयात नाही आहेत. फक्त मी संस्थापकापैकी एक जिवंत आहे सध्या. त्यामुळे परंपरा जी आहे मंडळाची ती सतत चालू ठेवलेली आहे, खंड न पाडता. आणि आजपर्यंत चालू आहे, पुढेही चालू राहील. पुढच्या वर्षी जो हिरक महोत्सव साजरा करणार आम्ही, तर त्या दृष्टीने आत्ताच आम्ही तयारी करणार आहोत हिरक महोत्सवाची. त्याची मी ग्वाही देतो. युवा पिढी आपल्या सोबत जोडलेली आहे, आपण ज्येष्ठ आहात, कशा प्रकारचा सहयोग त्यांचा लाभतो? आतापर्यंतचा सहयोग त्यांचा चांगला आहे. म्हणूनच आज जवळजवळ 68 वर्ष शिवजयंती आपण साजरे करू शकलो. आणि शिवजयंती मी स्वतः सुरू केलेली आहे. त्यावेळी फक्त 4 आणे वर्गणीमध्ये सुरू केलेली आहे. आणि आज त्याचा एवढा विस्तार झाला आहे तो आपण पाहताच आहात. या ठिकाणी आपण कार्यकारी मंडळात राहिलेला आहात. एकूणच आपल्या या मंडळामध्ये अनेक सहयोगी हात जोडलेले आहेत. शिवजयंती प्रत्येक वर्षी स्थापन होताना एक शौर्य शिवाजी महाराजांचं समाजापुढे येतं आणि रहिवासी असतील, जनता असेल, त्यांचं प्रेरणादायी कार्य समोर आणताना कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा? भरपूर आनंद आहे. भरपूर वर्षे झाली मी लहानपणापासून या मंडळाशी निगडीत आहे. भरपूर कार्यक्रम, भरपूर उपक्रम आम्ही केलेले आहेत. क्रिकेटचे मॅचेस भरवलेले आहेत, ओव्हरआर्म मॅचेस भरवले. आता अंडरआर्मची हे आहे, पण त्यावेळेला आम्ही ओव्हरआर्म मॅचेस भरवलेले आहेत. भरपूर काही म्हणजे लहान मुलांना बक्षीस असेल, 1ली ते 10वी या विद्यार्थ्यांना जे चांगले मार्क्स मिळवतात त्यांना सुद्धा बक्षिसं या मंडळामार्फत देण्यात आलेले आहेत. आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आमचं कार्यालय सुद्धा बनवलेलं आहे. ह्या हिशोबाने बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं काम जे करत असतील तर ते आमचे संस्थापक आहेत, जे प्रभाकर तोडणकर यांनीच आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. आतापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत त्यांच्या आदर्श ठेवून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत आणि याच्या पुढे साजरी करू अशी आम्हाला इच्छा आहे. बाल विकास मेघवाडी मंडळ या ठिकाणी शिवजयंती तर साजरं करतात, पण वर्षभर विविध कार्यक्रम ते आयोजित करत असतात. आणि हे मंडळ नक्कीच 1952 साली स्थापन झालेलं मंडळ आजही कार्यरत आहे आणि प्रेरणादायी मंडळ म्हणावं लागेल. आणि विविध अंगी सर्वांगीण मुलांच्या शिक्षणासाठी असतील किंवा विविध राष्ट्रीय सण असतील किंवा शिवजयंती असेल, अशा प्रकारचे उपक्रम घेऊन जनतेला एक प्रेरणादायी मंडळ पाहायला मिळतं. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, मेघवाडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.